नमस्कार. आत्रेयसमारंभं वाग्भटाचार्यमध्यमम् अस्मत् आचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परां. सुश्रुतसंहितायां निदानस्थाने एकादशोऽध्यायः ग्रंथ्य अपच अर्बुद गलगंडनिदान. यातील आपण शेवटचा भाग म्हणजे गलगंड याबद्दल पाहणार आहोत. सूत्र क्रमांक 22. वातः कफश्चैव गले प्रवृद्धो मन्येतु संसृत्य तथैव मेधः कुर्वन्ति गण्डं क्रमशः स्वलिङ्गे समन्वितं तं गलगण्डम् आहु. वातः कफश्चैव भ्रूशं प्रवृद्धो असं पण काही ठिकाणी पाठ आलेला आहे, पण जो पण डल्हाणांचा संमत पाठ आहे त्याच्यानुसार गले हा शब्द घेतलेला आहे. गल प्रदेशामध्ये वात आणि कफ हे प्रवृद्ध होऊन मन्या प्रदेशी संसृद्ध होतात, म्हणजे तिथे स्थानसंश्रय करतात. त्यांच्यासोबत मेद हा पण स्थानसंश्रयात भाग घेतो किंवा संप्राप्तीत भाग घेतो. आणि कुर्वंती गंडम, आणि तिथे गल प्रदेशामध्ये गंड गोलाकार माळाकार व्रण किंवा ग्रंथी उत्पत्ती या पद्धतीने निर्माण होतं. क्रमशः स्वलिंगे, स्वलिंगे प्रत्येक दोषाचे जे काही लक्षणं आहेत ती सगळी दिसायला लागतात. विशेषतः पित्ताची नाही आहेत, कारण म्हणजे पित्तप्रधान होत नाही असं शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे वात आणि कफाचे जे काही लिंग असतील त्याच्यानुसार तिथे गलगंडामध्ये लक्षणं दिसायला लागतात. समन्वितं तं गलगंडम आहू, त्या सगळ्या जे काही एकत्रितपणे गलप्रदेशात होणारे गंडम आहे किंवा गंडमालय स्वरूपात तयार होतं त्याला गलगंड असं म्हटलेलं आहे. आता घाणेकर टीकेचा जर विचार केला तर ते त्याला गॉयटर, सिंपल गॉयटर अशा अर्थाने कोरिलेट करतात. आणि थायरॉइड फंक्शन जेव्हा बिघडतं तेव्हा होणाऱ्या विकारांमध्ये ही अवस्था दिसते. आता आपण न्यायचंद्रिका आणि निबंध संग्रह या दोन्ही टीकाकारांचं काय मत आहे ते पाहूया. मेधा कफवातारंभ समान अर्बुदानंतरम गलगंडारंभ. मेद कफ वात हे आरंभकारक असणारे जे काही सगळे व्याधी आहेत त्याच्यामध्ये अर्बुदम आहे, त्याचमध्ये गलगंडसुद्धा आहे, म्हणून त्याचं वर्णन ते इथे करतात. अशी टीकेची सुरुवात न्यायचंद्रिका व्याख्यामध्ये मिळेल. तेषां संप्राप्ती निर्देशन आह वात कफश्च इत्यादी. आता संप्राप्ती वात आणि कफ इथपासून सुरू केली आहे, म्हणजे त्या श्लोकापासून त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. वातेन कफेन च गलगंडो भवती न पित्तेन. वातामुळे आणि कफामुळे गलगंड निर्माण होतो, पण पित्तामुळे होत नाही. स्वभावेन पित्तजस्य गलगंडस्य अभावात, स्वभावामुळे पित्तज गलगंड हा अभाव आहे, म्हणजे निर्माण होत नाही. पित्तज चातुर्थकवत तत् उक्तं चरके चतुर्थको दर्शयति प्रभावं विविधं ज्वरः जंघाभ्यां श्लेष्मेकं पूर्वं शिरस्तो अनिल संभवा. म्हणजे पित्तज हे चातुर्थकाप्रमाणे की जिथे चातुर्थक ज्वरामध्ये चरकांनी म्हटलं आहे त्याच्यानुसार दोन प्रकारचा पद्धतीने ज्वर हा प्रभाव दाखवतो. कफ असेल तर जंघा वगैरे त्या प्रदेशी वेदना किंवा दोष प्रकोप जास्त दिसेल, लक्षणं जास्त दिसतील. आणि अनिल संभव असेल तेव्हा शिरप्रदेशी. अत्रच गंड शब्दस्य सामान्य शोफ रूपकार्थ व्युदासस्यर्थ स्वलिंगेर इति उक्तं. तानि तु गलगंडस्य सामान्यलिंगानि निबद्धः श्वयथु इत्यादीनि वक्ष्यमाणे. सामान्य शोफ प्रमाणे जे काही सगळी स्वतःची लिंग आहेत तीच गलगंडामध्ये हे दोष दाखवतात. म्हणजे वात कफ हे जे काही प्राधान्यत्वाने दोष आहेत जे संप्राप्तीत भाग घेतात किंवा संप्राप्ती ज्यांच्यामुळे घडत आहे
ते साधारणतः त्या पद्धतीने तिथे लक्षणं दाखवतात. आता निबंधसंग्रहामध्ये काय, इदानीं गलगंड संप्राप्तिं दर्शन आह वात इत्यादी. वातादयो गंडं क्रमशः कुर्वन्ति इति संबंधः. किं विशिष्टं गंडं स्वलिंगे समन्वितं. वातेन कफेन च गलगंडो भवति न पित्तेन स्वभावेन पित्तजस्य गलगंडस्य अभावात्. विशेष काहीच टीकेमध्ये आलेलं नाही आहे. पुढचा मोठा श्लोक आहे तो पाहूया. तोदान्वितः कृष्णसीरा वनद्धः कृष्णो अरुणो वा पवनात्मकस्तु. मेदोन्वितश्च उपचितश्च काला भवेत् अतिस्निग्ध तरो अरुजश्च. पारुष्ययुक्तश्चिरवृद्धपाको यदृच्छया पाकमियात् कदाचित्. वैरस्यम् आस्यस्य च तस्य जन्तोर् भवेत् तथा तालु गलु गलप्रशोषः. स्थिरसवर्णो अल्परुक् उग्रकण्डु शीतो महांश्चापि कफात्मकस्तु. चिराभिवृद्धिं कुरुते चिराच्च प्रपच्यते मन्दरुजः कदाचित्. माधुर्यम् अस्यस्य च तस्य जन्तोर्भवेत् तथा तालुगलप्रलेपः. स्निग्धो मृदु पाण्डुर अनिष्टगन्धो मेदकृतो निरुगुथातिकण्डु. प्रलम्बते अलाभुवत् अल्पमूलो देहानुरूपक्षयवृद्धियुक्तः. स्निग्धस्य ता च तस्य भवेच्च जन्तोः गले अनुशब्दं कुरुते च नित्यम्. तोदान्वितः कृष्णशिरा वनद्धः वातश गलगंड पीडायुक्त तोदयुक्त. कृष्णशिरा काळ्या शिरांनी असलेला. कृष्ण अरुण पवनात्मक असतो. तिथे काळसर वर्ण किंवा अरुण वर्णाचा असतो. मेदोन्वितश्च उपचितश्च कालः भवेत्. म्हणजे जेव्हा काही काळानंतर तिथे मेद वाढल्यानंतर अतिस्निग्ध आणि पीडारहित असतो. असा हा वातज गलघंट कसा असतो तर कर्कश असतो स्पर्शासाठी. चिरवृद्धी दीर्घकाळापर्यंत वाढणारा असतो. अपाको तिथे पाक होत नाही. यदृच्छया पाकम यात कदाचित पण कधीकधी इतर सगळ्या कारणाने किंवा स्वभावाने कदाचित तिथे पाक होऊ शकतो. वैरस्यम अस्यस्य मुखवैरस्य येतं. कुठल्याही प्रकारचं रसज्ञान व्यवस्थित होत नाही. तस्य जंतोः भवेत्. जंत आता जंतचा अर्थ इथे वेगळा असा काही केलेलं नाही आहे. पण अशा अर्थाने आपण म्हणू शकतो की तिथे कंडू लक्षण निर्माण होतं. त्यानंतर कफप्रधान असणाऱ्या अवस्थेत काय लक्षणं दिसतात. स्थिर आहे तो सवर्ण. ज्याप्रमाणे त्वचेचा वर्ण आहे त्याच पद्धतीने दिसतो. अल्परुज असते पण उग्रकंडू असतो. श्वेत स्वरूपाचा असतो. मोठा असतो. चिरकाळापासून वृद्धी होत असते आणि पाक पण होतो तो चिरकाळापर्यंत होतो. कधी कधी वेदना असतात त्या मंद स्वरूपाच्या असतात. तीव्र नसतात. मुखमाधुर्य येतं. म्हणजे जसं वातजमध्ये विरसता येते इथे मात्र कफप्रधान अवस्था असल्यामुळे मुखमाधुर्य येतं. तस्य जंतोर भवेत. आणि कफ आणि तालुगल या प्रदेशी अतिशय कंडू किंवा जंतू म्हणजे प्रलेप यासारख्या अर्थाने निर्माण झाल्यानंतर काय निर्माण होतं तर तालुगल प्रलेप म्हणजे तालू आणि गल प्रदेशी प्रलेप निर्माण होतो. तालुगल प्रदेशी प्रशोष निर्माण होतं. प्रशोष निर्माण करतं वाहतं. जंतू म्हणजे निर्माण करतं या अर्थाने येईल. आता याची टीका काय सांगितली आहे. त्याच्यानंतर मेदोज गलगंडाचं पण त्यांनी लक्षणं सांगितलेली. स्निग्ध आहे, मृदू आहे, पांडू वर्णाचा आहे, अनिष्ट गंध असणार आहे. मेदकृत असल्यानंतर निरुगतिथा ती कंडू
म्हणजे पीडारहित असतात, पण अत्यंत निही ऋग, अथ अतिकंडू. नि म्हणजे नसलेलं, ऋग वेदना, अतिकंडू अतिशय कंडू लक्षणं दिसतात. प्रलंबते म्हणजे लटकणारा अशा अर्थाने. अलाबुवत म्हणजे ज्याप्रमाणे भोपळा लटकतो त्या पद्धतीने तो लटकलेला दिसतो. अल्पमूलो त्याचं मूळ जे काही आहे ते अल्पस्वरूपाचं असतं. आणि देहानुरूप क्षयवृद्धियुक्त, देह जसा वाढेल किंवा कमी होईल त्याच्यानुसार त्याच्या स्वरूपात फरक पडतो. स्निग्धास्यता मुख स्निग्ध वाटतं. अनुशब्दम कुरुतीचे नित्यम आणि सदैव अस्पष्ट शब्द म्हणजे बोलताना अस्पष्टता येते. टीकांमध्ये न्यायचंद्रिका व्याख्या तस्यैव वातादी विशेषलिंगानी निर्देशन आह तोदान्विता इत्यादी. शावारुण दोष दुष्यराशे न पुनर्वर्णस्य वायो एव. दोष दुष्या याच्यामुळे होणारा तो वर्ण आहे, केवळ वायूमुळे नाही आहे. कदाचित इति न सर्व कालम. यदृच्छया अज्ञात हेतू नियमेन. यदृच्छया म्हणजे कुठल्या कारणाने होईल सांगतात नाही, पण होऊ शकतो. कफजा सवर्ण प्रकृती समान वर्ण. हा कफज हा सवर्ण आहे कारण प्रकृतीनुसार तो समान वर्ण आहे. तो तालुगल प्रलेप प्रलिप्तम प्रलिप्तत्वम. तालुगल प्रलेप म्हणजे तिथे प्रलिप्त अवस्थेत आहे. विवर्धते हियतीच अत्र देहा देहवृद्धी हानिभ्याम लक्षणाभ्याम विवर्धते हियतीच. म्हणजे ज्या पद्धतीने शरीराची वाढ किंवा ह्रास होईल त्या पद्धतीने या लक्षणांमध्ये फरक पडेल. हियती इति दिवादेर आकृती गणत्वात ही धातूम परस्मैपदेषु पठन्ति तेन हियती इति रूपम. म्हणजे हियती या रूपाचं स्वरूप त्यांनी विभक्तीचं सांगितलेलं आहे. दिवादेर आकृती, दिवस वगैरे किंवा आकृती या गोष्टीनुसार त्यांनी ह्रास किंवा वृद्धी हे सांगितलं आहे तिथे. ही धातूचं परस्मैपदीचं रूप आहे. अन्ये तु वृद्धिक्षयात पृच्छति च अत्र देहा इति पठन्ति. गलेन शब्दम अनुनादम, गलेन शब्दम अनुनाद या अर्थाने. निबंध संग्रह व्याख्या तस्यैव वातादि विशेषलिंगानि निर्देशन आह तोदान्विता इत्यादी. अरुज इति सोपि वातगलगंडो यदा कालात कालेन कृत्वा मेदोन्विता भवती तदा अरुजो भवती इति अर्थ. म्हणजे दीर्घकाळापर्यंत असल्यानंतर मेदप्रधान जर झाला किंवा मेदाचा संसर्ग जास्त असेल तर ते अरुज अवस्थेत जाईल. यदृच्छया अज्ञात हेतु नियमेन पाकम यात गच्छेत. कदाचित न सर्वकालम वातजम कफजंच उक्त्वा मेदोजम आह स्निग्ध इत्यादी. गले शब्द गले अनुशब्दम अनुनादम प्रतिशब्दम इति अर्थ. यानंतर साध्यासाध्यत्व. सूत्र क्रमांक 28. कृच्छ्रात च वसंतम मृदु सर्वगात्रम संवत्सरात अतितम अरोचकार्थम क्षीणम च वैद्यो गलगंटिनम तु भिन्नस्वरम चैव विवर्जयेतु. अत्यंत कृशात श्वसंतम, चुकून मी मगाशी वसंत वाचलं. कृच्छ्रात श्वसंतम, श्वसंतम जो श्वास घेताना कृच्छ्र स्वरूपाचा घेतो, मोठा श्वास घ्यावा लागतो किंवा कष्टकारक ठरतं त्याला श्वास घेणं. अशा व्यक्तीमध्ये दुर्बल शरीर असणारा, 1 वर्षाहून अधिक जुने असेल, अरुचीने पीडित असेल, क्षीण आणि स्वरभेदाने जर पीडित असेल तर असा जो काही गलगंडित आहे तो असाध्य आहे. टीकेमध्ये पण काही विशेष सांगितलेलं नाही आहे. इदानीं गलगंडस्य सध्या असाध्यतम आह कृच्छ्राती इत्यादी किंवा इदानीं गलगंडस्य असाध्यतम दर्शन आह कृच्छ्रात श्वसंतम इत्यादी. शेवटचं सूत्र निबद्धः श्वयथुर्यस्य मुष्कवलंबते गले महान वा यदि वा ह्रस्व गलगंडम तम आदिशेत. ज्याच्या गळ्यामध्ये मर्यादित स्वरूपात झालेला पण मुष्क म्हणजे वृषणाप्रमाणे जो काही शोथ लटकत असेल त्या सगळ्या प्रकारच्या शोथाला महानवा म्हणजे मोठा असेल किंवा लहान असेल त्या सगळ्या प्रकारच्या शोथाला तुम्हाला गलगंड असंच म्हणायचं. परत संप्राप्तीमध्ये अडचण नको किंवा हा काही वेगळा काही भेद आहे का व्याधीचा वगैरे असा काही गोंधळ वाटायला नको म्हणून आचार्यांनी हा नियम त्यांच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे. न सर्व एव गलाश्रयो गंडो गलगंडः किम तर्हि कश्चित एव वक्षमाण स्वरूपा इति दर्शनः निबद्ध. नियमेन बद्धो निबद्ध. हा मुष्कवत अंडवत नियमेन बद्ध म्हणजे नियमानुसार किंवा त्या स्वरूपानुसार असेल तो. न गलाश्रयो गलगंडः किम तर्हि कश्चित एव परिभाषिक इति दर्शन निबंध. म्हणजे
नियमेन बद्धो निबद्धः मुष्कवत् अंडवत् भोजे अपि उक्तं महान्तं च शोथम् अल्पं वा हनुम् अन्यागलाश्रयं लम्बतं मुष्कवत् दृष्ट्वा गलगण्डं विनिर्दिशत् इति। सुश्रुतसंहितायां निदानस्थले गण्डमाला अपची अर्बुदनिदानं नाम 11 अध्यायो। आता इथे नाव मात्र टाकताना त्याने केलं की सुरुवातीला जिथून अध्यायाची सुरुवात केली आहे त्या अध्यायाच्या सुरुवातीच्या वेळेस ग्रंथ अपची अर्बुद गलगंडा नाम केलं आणि शेवट करताना मात्र गलगंड गंडमाला अपची अर्बुद निदान अशा अर्थाने त्यांनी टाकलं। आता हा कदाचित जे काही मॅन्युस्क्रिप्ट लिहिणारी लोक असतील त्यांचा झालेला गोंधळ आहे, त्याच्यामुळे हे असं सांगू शकतात। इति श्री डल्हण विरचितायां निबंधसंग्रहाख्यायां सुश्रुतव्याख्यायां निदानस्थले 11 अध्यायः किंवा इति संश्रुते शल्यतंत्रे श्रीगयदासविरचितायां न्यायचंद्रिकाख्यायां पंचिकायां निदानस्थाने 11 अध्यायः। या ठिकाणी आपला 11वा अध्याय संपलेला आहे। पुढच्या सत्रामध्ये आपण 12वा अध्याय पाहणार आहोत।